नमस्कार, मी विजया वामन। भोसरी विधानसभा मतदारसंघावरती आपण बारीक लक्ष ठेवून होतो। या मतदारसंघामध्ये रवी लांडगे, अजित गव्हाणे, महेश लांडगे अशी फाईट होईल हे दिसून येत होतं। अजित गव्हाणे यांनी नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांचं मोटिव्ह होतं विधानसभेचं तिकीट। अनेक लॉबिंग लावल्या गेल्या, वायबी सेंटरमध्ये बैठका झाल्या, विलास लांडेंनी मध्यस्थी केली, नगरसेवकांनी तळ ठोकला। या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून अजित गव्हाणे यांना तिकीट मिळालं आणि रवी लांडगे हे बॅकफुटला आले। विशेष म्हणजे अजित गव्हाणे यांच्यावरती जे शिक्के लागलेले होते त्यातील कुठलाही शिक्का हा रवी लांडगे यांच्यावर लागलेला नव्हता। अजित गव्हाणे यांनी तिकिटासाठीच फक्त शरद पवार पक्षाला निवडलंय हे सरळ सरळ दिसत होतं। लोकसभेला अजित गव्हाणे यांच्यामुळेच अमोल कोल्हेंना फटका बसला होता हेही सरळ सरळ दिसत होतं। पुढे जाऊन अजित गव्हाणे हे पुन्हा दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात हेही क्लिअर कट होतं। मग एवढं सगळं चित्र तयार झालेलं असताना अजित गव्हाणेच का? तर त्यासाठी रिझन दिलं जातं मागची लॉबी। विलास लांडेंनी मध्यस्थी केली, विलास लांडेंनी शड्डू ठोकला, काही नेते पदाधिकारी मंडळी वायबी सेंटरला गेले। या सगळ्या घडामोडी घडत असताना रवी लांडगेंच्या भूमिकेकडे लक्ष लागून होतं। रवी लांडगे यांना मशालीकडून तिकीट मिळेल हेही जवळपास निश्चित होतं। त्यांनी केलेल्या भाषणांदरम्यान हेही समोर आलंय की त्यांचा एबी फॉर्म हा पक्षश्रेष्ठींनी तयार ठेवला होता। मात्र शेवटच्या क्षणी इंटरनल राजकारण फिरवलं गेलं, त्यासाठी तळ ठोकला गेला, त्यासाठी वाटेल तेवढे पैसे देण्याची बोलणी झाली असल्याच्या देखील चर्चा घडल्या आणि त्यानंतर अजित गव्हाणेंना तिकीट फायनल झालं आणि रवी लांडगे यांचं तिकीट कापलं गेलं। या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर पुन्हा एकदा रवी लांडगेंनी तरुणांचा एक निर्धार मेळावा घेतला, ज्यातून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। आता रवी लांडगे, अजित गव्हाणे आणि भोसरीतून भाजपकडून महेश लांडगे अशी तिरंगी लढत या मतदारसंघामध्ये होणार आहे। दरम्यान या अगोदर पत्रकारांनी केलेल्या राजकीय विश्लेषणातून हे क्लिअर कट होतं की अजित गव्हाणे आणि महेश लांडगे अशी जर फाईट झाली तर ती फक्त नुरा कुस्ती ठरेल। कारण आम्ही भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनमताचा कौल जाणून घेतला होता। लोकांचं मत क्लिअर कट होतं, जर समोर लांडगे तर मग इकडूनही लांडगेच द्या, तेव्हाच बरोबरीची फाईट होऊ शकेल। मात्र पक्षश्रेष्ठींच्या कानावरती दुसरी माहिती गेली असावी आणि त्यामुळे रवी लांडगे हे कुठल्याही पक्षाकडून मैदानात आले नाही। आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा अजित गव्हाणे यांनाच बसणार आहे। दरम्यान अजित गव्हाणे यांच्यापेक्षा रवी लांडगे हे कधीही सरस ठरणार होते हेही दिसून आलेलं होतं। कारण म्हणजे रवी लांडगे यांना मांडणारा एक वेगळा जनसंपर्क आहे। अंकुशराव लांडगे यांचे पुतणे ते असल्या कारणानं त्याचीही एक वेगळी छाप मतदारसंघामध्ये दिसून आलेली होती। दरम्यान याही पलीकडे जाऊन अंकुशराव लांडगे यांना मानणारा एक मोठा वर्ग रवी लांडगे यांच्या पाठीशी उभा राहणार होता आणि आताही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हा वर्ग पुन्हा एकदा रवी लांडगे यांच्याच मागे उभा राहतोय। मात्र अजित गव्हाणे यांच्याबाबत कोणते सिलेक्टिव्ह मोटिव्ह ठरवून पक्षानं त्यांना तिकीट दिलं आणि भोसरीतील नेमकं मतदारांची मोठ कशी बांधणार आहे हे पाहण्यासारखं असणार। ते जाऊ द्या, भोसरी विधानसभेची एक परंपरा राहिली, या ठिकाणी पक्षाच्या तिकिटावरती दिलेल्या उमेदवारापेक्षा अपक्षाचं क्रेडिट हे जास्त असतं। विलास लांडेंनी सुद्धा ज्यावेळी उमेदवारी केली अपक्ष केली। महेश लांडगे सुद्धा सुरुवातीला निवडून आले होते, तेही अपक्ष म्हणून निवडून आले होते। त्यामुळे आता रवी लांडगे यांनी पुन्हा एकदा अपक्ष मैदानात येण्याचा निर्णय घेतल्यानं हा टर्निंग पॉइंट नेमका अजित गव्हाणे यांच्यासाठी असेल की महेश लांडगे यांच्यासाठी असेल हे पाहण्यासारखं असणार आहे। बाकी भोसरीकर तुम्हाला काय वाटतंय? अजित गव्हाणेंपेक्षा रवी लांडगे कधीही सरस ठरले असते का, की आमचं ॲनालिसिस चुकतंय? याबाबत कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।